आता मिशन पसारा. येस. थकायला झाला. हा बघा सूर्य आणि हा बघा जयद्र, सज्जन पुरावा. आता काय म्हणाल माई? कोण वेड? मी, अक्षय की तुम्ही? येस. हा मस्त पसारा आहे. म्हणजे अमृताच्या डोक्यात झाली एवढा. आता जर ती आली आणि हा पसारा बघून जर ती मला म्हणाली, मिस्टर घाडगे पसारा का घातलाय? आवडणार कोण? मी आवडणार नाही? मी का तुमची बायको आहे का? तर याचा अर्थ तिच्या मनात माझ्याबद्दल अजूनही मैत्रीचीच भावना आहे. पण जर तिने असं रिॲक्ट केलं नाही तर तुम्ही काय करणार आहात अक्षय घाडगे? अरे काय आहे हे अक्षय? चिडली. काय हे? काय आहे? कोणी एवढा पसारा घालून ठेवलाय? काय चाललंय? आई तू तुला काय वाटलं अमृता आली? अरे ती पोर दिवसभर तुझ्यासाठी किती करत असते. आता नाही, ते मी चालण्याची प्रॅक्टिस करत होतो ना, तर चालण्याची त्यामुळे. practice आई तू 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 का आवडतेस? मी आता काय म्हणाले? माझ्या बोलण्याकडे लक्षच नाहीये का तुझं? अरे त्या पोरीने किती करायचं दिवसभर? अक्षय, आपण जर का पसारा घातला तर तो आपणच आवरायला पाहिजे, कळलं? आई मी 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 फ्रेश होऊन आलो फक्त. आलो. वाटलंच मला. नाही आलो. अरे मी बघतो ना नंतर. हा मी, तू काय करू नकोस. हा मी आलो फ्रेश होऊन आलो. या. काय झालंय या पोराचं ना खरंच. हॅलो हॅलो. साधना घाडगे बोलताय ना? हो बोलते. आपण? मी महेश सावंत, कियाराचे डॅडी. नमस्कार. मगासपासून आपणच फोन करताय का? हो, पण तुम्ही उचलत नव्हतात म्हणून मी काही बोलत नव्हतो. हो. आता बोला. काय काम होतं? कसं आहे, अक्षय कसा आहे तुमचा? अहो कधीची वाट बघतोय केआरची. त्याच्या पायात ताकद आली असती ना तर तोच धावत आला असता केआरला भेटायला. पण केआरा आली का नाही? तिथे हॉस्पिटलमध्ये तर रोज ती येत होती. सगळं कसं प्रेमाने करत होती. अगदी त्याच्या उशापायाशी बसून असायची. म्हणून तर माझा राग मावायला. तिनं त्याची इतकी सेवा केली ना, म्हणून तर माझा विश्वास बसला की ती दोघं एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. बर, कधी येत आहे कियाराला घेऊन? मिसेस घाडगे, आता तुम्ही कितीही पायघड्या घातल्यात ना तरी ती येणार नाही. आणि तुमचा खेळ न समजण्या इतका मूर्ख नाहीये मी. तेव्हा हाताला धरून घराबाहेर काढलं ना माझ्या सोन्यासारख्या मुलीला. आणि आता तुमच्या मुलाच्या पायात ताकद नाही तेव्हा सेवा करायला हवी होय माझी मुलगी. वा गाडगे वा, मानलं तुम्हाला. आता तुमचे डोळे उघडले आणि त्यांचं प्रेम दिसलं. लक्षात ठेवा, मी माझे डोळे मिटलेले नाही. कियाराचं नखही दिसणार नाही तुम्हाला आणि तुमच्या पिंडोक नातवाला. इतकं लांब पाठवलंय.
पण एक मात्र बरं झालं, जुना हिशोब चुकता झाला. आता तुम्ही, तुमचा तो विंडोक नातू आणि त्या भातुकलीच्या खेळामधली तुमची सून, घाला काय गोंधळ घालायचाय तो घाला. पण तुमच्या नातवाच्या डोक्यातून माझ्या मुलीचं वेड काढून टाका. अहो सावंत, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. वसुधा, नाही, कोणाचा होता फोन? तुझ्या कामाचा नव्हता ग. म्हणजे नक्कीच कियाराच्या संदर्भात फोन होता. ऐक, मी जरा आधी का नाही आले? काय ग? माई, हे बघा, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना. असा वेड्यासारखा वागतोय बघा एकदा. मला बघायचं नाही. अहो, तो खरंच सांगते मी, त्याचा परिणाम झालाय त्याच्या डोक्यावर. डोक्याला लागलं ना, त्याला परिणाम झालाय माई. तुझी भुणभुण काही थांबणार नाही ना? चल बघूया. तुम्हाला पण वेड नाही केलं नाही दाखवून दाखवून, तर बघाच मग माझंच राज्य. आले 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 आले. यार पाय दुखायला लागले, जास्तच एक्झर्शन झालंय. शिट. अरे यार, आई पण ना सगळा पसारा आवरून ठेवलाय. इतक्या मेहनतीने पसारा केला होता मी, तर परत थकून सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आता कसं कळणार अमृताच्या मनात काय ते? अमृता, सगळा गोंधळ तुझ्यामुळे झालाय. चला माई, चला चला चला, इकडे एवढा पसारा आहे तुम्हाला मी सांगते पहा. बापरे बापरे, केवढा पसारा आहे. छतापर्यंत आहे नाही का पसारा, ढीगभर पसारा आहे. अक्षय हे मला दिसत नाहीये. काय चाललंय तुझं? हो नाही माई, मी खरंच सांगते, इथे पसारा. काय काय चाललंय? अरे काय चाललंय तेच सांगायला तर आणलंय ना मी माईंना इकडे. माई, मी तुम्हाला हे दाखवलं की नाही, मी तुम्ही बघितलं की नाही, मग हे कसं खोटं असेल सांगा. काय काय झालंय माई? अरे ते मी. वसुधा, काहीतरी पसारा दिसतोय तुला इथे? कागदाचा कपटा तरी दिसतोय का पडलेला तुला? चादर पसरलेली दिसते, ओला टॉवेल दिसतोय काय? नाही नाही, तुला आता खरं डॉक्टरांकडे न्यायला हवं. आत्ताच्या आता डॉक्टरांना फोन करते आणि नेते तुला. चल माई, इथे मग भुताटकी आहे. अगं, ते भूताचे प्रकार सगळे झाले ना गच्चीवर, संपलं ना सगळं आता. अजून आहेस का तुझ्या डोक्यात ते? माई, काय झालंय? काही नाही रे, तू यांचा विचार करू नकोस. दिवसाढोळ्या भलते सलते काहीतरी विचार करत बसते. तू अजिबात याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू आराम कर. काय रे, पाय दुखतोय का? हे बघ, तू खोलीतल्या खोलीत सुद्धा जास्त चालू नकोस बाळा. तू आराम कर. हिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, समजलं? वसुधा, चल आता. चल. हो, चला. आराम कर. हो. वसुधा, हे काय चाललंय या बायकांचं? मी काय करतोय, या काय करतायत, कशाला मध्ये लुडबुड करतायत यार? आता पुन्हा सगळा पसारा घालावा लागणार, पुन्हा थकावं लागणार आहे यार. पण अमृताची रिॲक्शन चेक करण्यासाठी पसारा घालावाच लागेल. येस.
हे काय केलंय अक्षयनी? एवढा पसारा का घातलाय? असं मे बी रूम मध्ये सारखं बसून बसून चिडचिडा झाला असं. हरकत नाही. काय बघतोस? ओरड काय? नाही, काय नाही. बरं ऐक, तू बस थोडा वेळ आणि हे सूप पिऊन घे. पण गरम आहे हा. तुला थोडा वेळ थांबावं लागेल. हं? हे गार होईल मग तू पिऊन घे. तोपर्यंत मी हे सगळं आवरते. ऍक्च्युली अमृता सॉरी, म्हणजे हा टॉवेल, हा ओला टॉवेल मी चुकून गादीवरच टाकला. तुला आवडत नाही ना? तू एकदा माझ्यावर ओरडली होतीस, आठवतं? चुकून ओला. अरे इट्स ओके अक्षय. अरे तुला बरं नाही अक्षय, मी करते ना हे सगळं. डोंट वरी. अपेक्षेप्रमाणे काही घडलंच नाही. जे नकोय तेच घडतंय. हिला प्रेम? नाही नाही नाही. अरे पंक्या, अरे आधी पसारा केला ना मी, किती मात्र चिडायची. हे आवरून ठेव असं म्हणायची. मी का तुझी बायको आहे का हे सगळं आवरायला, असं पण मला ऐकवायची. आणि म्हणून मी ना आत्ताही पसारा घालून ठेवला तो रूम मध्ये, हे चेक करायला की त्याचं म्हणते का मला की तू आवरून ठेव, मी का तुझी बायको आहे का. पण पंक्या यार, तिने गुपचूप सगळं आवरून ठेवलं रे. ती ओरडलीच नाही माझ्यावर. याचा अर्थ की पंक्या यार, तू माझ्यावर का हॅमर करतोय की ती माझ्या प्रेमात पडलीये म्हणून. तुला कळतंय का यार, मला चेक करणं आणि खात्री करून घेणं फार महत्वाचं वाटतंय. मी असं अझम्पशन नाही करू शकत कुठले चुकीचं. असंही असू शकतं ना की मी आजारी आहे म्हणून मैत्री पोटी ती हे सगळं करते. अदरवाईज जर मला बरं वाटत असतं तर ती चिडली असती कदाचित माझ्यावर, सांगितलं असतं मला की आवरून ठेव तुझी रूम तू. असं वाटतंय तुला? अक्की, तू नक्की कोणाची समजूत घालतोयस, माझी की स्वतःची? अरे बोल ना आता. मी स्वतःची समजूत काढत नाहीये पंक्या, पण लगेच का मी कन्क्लुजनवर येऊ. मला तिला हर्ट करायचं नाहीये, तिला गमवायचं नाहीये मैत्रीण म्हणून, कळलं का? उगाच रॉंग ॲझम्पशन करून घेऊन ना मला आमच्या नात्यामध्ये, मैत्रीमध्ये ना उगाच कुठला प्रॉब्लेम क्रिएट करायचा नाहीये. त्यामुळे मी आज पण एक एक्सपेरिमेंट करणार आहे. मी तिला प्रॉमिस केलंय की मी तुझ्यावर गच्चीवर येईल गप्पा मारायला आधीसारखंच, आणि मी जाणारच नाहीये. काय ना पंक्या, मी जर प्रॉमिस तोडलं ना तर क्यू माझ्यावर चिडते, रागावते, बिकॉज ती माझ्यावर प्रेम करते. त्यामुळे प्रेमात अपेक्षाभंग झाला ना तर दुःख होतं आणि त्यातून चिडणं होतं, पण मैत्रीत तसं होत नाही. तुला कळतंय मला काय म्हणायचंय. त्यामुळे प्रॉमिस करूनही मी आज गच्चीवर जाणार नाहीच आहे. जर अमृता त्यामुळे हर्ट झाली आणि तिने माझ्यावर चिडचिड केली तर मी समजेन की ती माझ्या प्रेमात पडली. पण जर ती काहीच म्हणाली नाही त्याचा अर्थ शुअर आहे की ती अजूनही फक्त माझी मैत्रीणच आहे. बर, कळलं तुला? सो आज मी हे अक्षय! plan करणार. पंक्या ती आली वाटतं, नंतर फोन करतो, चल बाय. अक्षय अरे गच्चीवर जायचं. अक्षय गच्चीवर जायचं ठरवून झोपलास? अक्षय ठीक आहे, झोप शांतपणे. येस, आई. अमृता चिडलीच नाही. चिडली नाही म्हणजे ती माझी मैत्रीण आहे. अमृता माझी मैत्रीण. येस. आता निवांत झोपतो. नेहमी आम्ही दोघे येत असतो इकडे. आज मी एकटीच आहे.
वाटतंय. खूप दिवसांनी असा मोकळा वेळ, एकटा वेळ मिळालाय मला. नेहमी अक्षयशी आजपर्यंत इकडे आल्यावर मैत्रिणीसारखी बोललीये मी. आज तो आला नाहीये, पण बरा झाल्यावर कधी ना कधी तो इथे येईलच. तेव्हा त्याच्याशी बोलण्यात, गप्पा मारण्यात एक वेगळंच सुख आहे. माझं घर, माझी माणसं, माझा अक्षय. हे सगळं किती गोड वाटतंय. अर्थात हे सगळं फक्त माझ्या बाजूने आहे, एकतर्फी. अक्षयला याची कल्पना सुद्धा नाहीये. पण कियाराला नक्कीच आहे, म्हणून तर तिने मला ती अट घातली होती. आली कशी नाही कियारा मग? ज्या वेळेला तिला यायला नको होतं त्या प्रत्येक वेळेला तिकडे आली. आणि आता तर सगळं जग जाहीर आहे. आता तर हक्क गाजवायला तिने यायला हवा होता, पण ती आली कशी नाही? हा, कझिनच्या लग्नाला जाते असा मेसेज केला होता तिने अक्षयला. तो मेसेज खरा होता की खोटा? नाही, नक्कीच काहीतरी घडलं असणार, म्हणून कियारा येत नाहीये. आणि ते काय घडलंय ना हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही. मी आणि अक्षय एकत्र असून सुद्धा आम्ही एकत्र आहोत असं मला वाटणारच नाही. कधी कधी खूप भीती वाटते मला की मी अक्षयला आपलं मानायला लागेन, ना माझ्या प्रेमाने जिंकायचा प्रयत्न करेन आणि या सगळ्या सुखात हरवून जाईन. मी अचानक कियारा परत येईल. तुझी भीती कळते मला अमृता. तुझं त्याच्यावर प्रेम आहे हे तर तू मला सांगितलंस, पण तो मात्र अजूनही तुला मैत्रीणच समजतोय, बरोबर ना? आणि कियारा कधी येऊन त्याच्यात हक्क गाजवेल अशी तुला भीती वाटते. हो. अगं पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? कोणती? तू जे काही करतेस त्याच्याकरता ते मैत्रीपोटीच करतेस असंच त्याला वाटतंय. तू एक बायको म्हणून, त्याच्यावर प्रेम आहे म्हणून करतेस हे कुठे त्याला कळतंय? माही, तुम्ही सॉलिड आहात. अगं यात काय सॉलिड आहे? म्हणजे तुमच्या पिढीत असे प्रॉब्लेम्स नक्कीच नसणार, पण तरी तुम्हाला हे सगळं कसं कळतं? कितीही पिढ्या बदलल्या ना तरी स्त्री पुरुषांमधलं जे नातं आहे ना ते थोड्याफार प्रकारेच बदललेलं असतं, पण भावना मात्र त्याच असतात ना, कितीही मोकळेपणा आला तरीही. आता मी काय सांगते ना ते नीट ऐक. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे हे त्याला कळलं पाहिजे. तुमच्यात काय ठरलं होतं, कियारावरून तुमच्यात काय ठरलं होतं हे सगळं विसरून जा. आणि एकच गोष्ट लक्षात ठेव, त्याच्यावर तुझं प्रेम आहे, तो तुझा नवरा आहे.
तेव्हा कोणीही अडवू शकत नाही तुला. पण माही, त्याचं कियारावर अजूनही तेवढंच प्रेम आहे. हो, मान्य आहे ना, पण तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना, मग झालं तर. अगं, तुझं त्याच्यावर प्रेम आहे, पण हे त्याला आधी कळू तर दे. मग त्या प्रेमाला प्रतिसाद द्यायचा की नाही हे त्याला ठरवू दे. आणि माझी खात्री आहे अमृता, तुझं प्रेम त्याला जिंकून घे. आणि मग मात्र तुझ्या प्रेमाला मैत्रीचं नाव देऊन ते लपवू नकोस. तुझ्या मनात काय आहे हे त्याला दिसू दे. मागचा पुढचा कुठलाही विचार करू नकोस. कियारा बद्दल अजिबात विचार करू नकोस. आता बघ, देवाची भक्ती करतो की नाही आपण, ते काही मागण्यासाठी करतो का? त्याच्यावर आपलं निस्सीम प्रेम असतं, श्रद्धा असते. तसंच तर आहे तुझं निरपेक्ष प्रेम आहे, ते मात्र त्याच्यापासून लपवू नकोस. आता फक्त माही, त्याने असं विचारता कामा नये की ए बाई, आपल्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं होतं ना, मग हे अचानक असं का वाटायला लागलं तुला? अरे बाई, हे असं का वागायला लागलेस अचानक माझ्याशी? तू काय प्रेमात पडलीस का माझ्या? अख्खी अमृताला डायरेक्ट असं विचारून टाक. आफ्टर ऑल ती तुझी मैत्रीण आहे यार. वा, व्हेरी गुड. असं विचारू मी तिला? आणि जर ती मला म्हणाली की हो मी खरोखर प्रेमात पडले, मग मग मी काय उत्तर द्यायचं त्याच्यावर? पंक्या, काहीतरी बोलतो आपलं. तुला माहितीये ना यार पुढे काय होणार आहे. केऊचं आणि माझं काही कालावधीत लग्न होणार आहे यार. मी अमृताला प्रॅक्टिकली डिवोर्स देणार आहे, आणि त्यात ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे यार. तर तिच्या अशा काही भावना असतील ना, तर मला तिला दुखवायचं नाहीये. सो मी हा प्रश्न विचारणार नाहीये, कारण माझ्याकडे पुढचा काही प्लॅन ऑफ ऍक्शन नाहीये. कळतंय तुला? काहीतरी सल्ले देऊ नकोस. एक मिनिट, आली आली ती, नंतर फोन करतोस. बाय. बरं, ठीक आहे. हा, तू औषध घेतलंस का? हो घेतलं. तुझ्यासाठी काही आणू का खायला? खायला जाऊ ना आपण खाली. चल. नाही नाही, नको. म्हणजे मला माहितीये तुला बरं वाटतंय वगैरे, पण अक्षय, तू आता रेस्ट घ्यायला हवीस रे. हे बघ, जितकी रेस्ट घेशील ना तितकी तुझ्या अंगात शक्ती भरेल. बरं ऐक ना, तुझ्यासाठी भाज्यांचं सूप, फ्रूट चाट आणि मिश्र धान्यांची भाकरी आणि त्यावर लोणी केलं. आणू? वाव, भूक लागली यार, खावासं वाटतंय. फायदा ठरवला कोणी हा मेनू? मीच. काय झालं? जेवलीस तू? हा, अच्छा. नाही झालं का? माईने काही नियम केलाय का की नवऱ्याच्या आधी बायकोने जेवायचं नाही म्हणून? नाही, तसं काही नाहीये. उलट उलट काय? आज गुरुवार आहे ना, सो आज उपास आहे माझा. सॉरी. उपास? मी कधी ऐकलं नाही आधी तू उपास वगैरे करतेस म्हणून. बरोबर आहे, या आधी कधी केला नाहीये. हा, पण जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होतास ना, तेव्हा मी बऱ्याच देवांना साकडं घातलं की अक्षय बरा झाला ना की मी असं करेन तसं करेन, आणि ते सगळं आता पाळायला तर हवंच ना.
आधीच तू फुल, म्हणजे इंग्लिश नाही हं, मराठी फुल. त्याच्यात जर तू उपास केलास तर तू फुलाची कळी होऊन जाशील का परत? नाही, असं काही होणार नाही. माई फळं तरी खायला लावतीलच. मग चल आपण ती फ्रूट डिश खाऊया. चल. नाही, तू नको, मी आणते ना. अच्छा, तू घेऊन येतेस? ओके. किती केअरिंग आहेस रे तू अक्षय. माझा उपास आहे म्हणून तू माझ्या बरोबर फ्रूट्स खायला येतोस. हाऊ स्वीट. घेऊन येतेस ना? हो, मी घेऊन येते. हे अमृताचं असं लाजत लाजत बोलणं, हे असं वागणं, हे उपास वगैरे कर नाही. हे कन्फर्म प्रेमात पडली आहे. पंख्या म्हणतो ते बरोबर आहे. एक मिनिट अक्षय, एक मिनिट. किव पण माझ्या प्रेमात आहे, पण तिने कुठे उपास केला? हा, केवने उपास नाही केला. म्हणजे प्रेमात असल्यावर उपास करतोच माणूस असं काही नाही. मैत्रीत पण उपास करू शकतो. हा म्हणजे नाही, पण मग हे असं वागणं, मग नाही मैत्री. हे यार, छान कन्फ्युजन आहे यार. बोल. हॅलो डॅड. अहो डॅड, कियारा वाईल्ड होत चालली आहे. अरे का ऐकायलाच तयार नाहीये. पण लवकरच काहीतरी केलं पाहिजे. आय नो. पण अर्जुन जरा प्लीज 2 दिवस ऍडजस्ट. हो, फक्त 2 दिवस. काय झालंय, जरा बिझनेस मध्ये प्रॉब्लेम चालू. ते जरा सॉल्व्ह झाले की भेटतो. आणि हो, याराला वेळेवर खाया प्यायला दे. कम ऑन डॅड, आय लव्ह हर. पण तिने अक्षयचं नाव घेतलं ना, माझं डोकं सटकतं. पेशन्स संपत चाललाय माझं डॅड. 2 दिवसात जर तुम्ही परत नाही आलात तर मी जबरदस्तीने कियाराशी लग्न करून मोकळं होईन. अर्जुन, अरे तुझ्या लग्नाच्या तयारीसाठीच हे सेटिंग चाललंय ना सगळं. 2 दिवस फक्त ऍडजस्ट कर ना. हो, मी येतो ना, मी भेटतो तुला. बरं, हा. नाही, मला माहित आहे तुझ्या एकट्याने ती सांभाळली जाणार नाही. माझी मदत लागेल. पोचतो मी कुठल्याही परिस्थितीत 2 दिवसात पोचतो. पण मी पुन्हा एकदा सांगतोय की मी फक्त 2 दिवस वाट बघेन. त्यानंतर मी जे सांगितलं ते मी करणार. हो, 2 दिवस. बाय. दोन दिवसांनी, बरोबर 2 दिवसांनी निघायचं बरं का अक्षय तुम्हाला. काय रे, चेहरा का उतरलाय तुझा? चेहराने उतरलाय, घाबरतोय तो. कशाला घाबरतोय? आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित झालंय. ह्याच्या पुढेही सगळं व्यवस्थित होईल. आणि अरे, खंडेराय आपलं कुलदैवत आहे, तो शक्ती देईल तुला. आणि अक्षय, तुला माहितीये का, तिथे बायकोला उचलून घेऊन पायऱ्या चढून दर्शनाला जायचं असतं. माई, आपण सगळ्यांनी जाऊयात ना. आम्हाला पण बघायचा तो सोहळा. प्लीज. होय होय होय. नाही, खरंच जाणार आहोत, कारण आपण तात्यांना आणि मोठ्या काकूला भेटलो पण नाही आहोत. आणि नव्या नवरीला नेलंही नाहीये ना वाड्यावर. या दोघांचं लग्न झालं होतं तेव्हा नेलं होतं हिला. हो, आणि त्याच्यानंतर गेलोय कुठे ना. बरोबर आहे. आणि असं नाहीये ना काही की अगदी नव्या नवरीनेच हा विधी करावा. हा? म्हणजे आम्ही सुद्धा करू शकतो. दादा, तू ना फक्त चान्स मारत असतोस. अगं असू दे, चांगलंय की त्यांच्यात प्रेम आहे एवढं ते. ऐक शर्मिष्ठे, जातो तर मला अक्षय जमेल ना रे तुला. म्हणजे ही काडी पेलवा नसली तुझी बायको तरी सुद्धा तिला उचलून एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत. जमणार आहे ना? जमणार आहे, सगळं काही जमणार आहे. वा. अगं, एकुलते एक लाडक्या बायकोला घेऊन जातोय तो. जाऊ दे की, आणि दोघांनाच जाऊ दे. हा, नाही, काय ग, तू जाऊ ना आपण सगळे प्लीज. अगं, मृदुले नवस बोलला त्यांच्यासाठी. कळलं? त्या दोघांनाच जाऊ दे, आपण नंतर जाऊ. नाही, बघ दादा आणि वहिनी कसे नर्वस झालेत लगेच. जाऊयात ना आपण प्लीज. हिची भुणभुण काही थांबणार नाही बाई.
नंतर बघू काय करायचं ते. अमृता, अक्षय, जा आराम करा. 2 दिवसात निघायचं तर आता आराम करायला हवं ना. मग चला जा, सावकाश. अगं हो ग, गप्प नवीन बसा काठापदराची जरा. साडी. काय सांगते साडी. तुम्हाला मगाचपासनं? त्यांच्यासमोर बोलायचं नाहीये ना आपण. तू बस, मी आले. काय काय करते? अरे जेजुरीला जातोय ना आपण, म्हणून तयारी करते. एवढी मोठी बॅग? आपण दोघंच चाललोय ना? हो रे, आपण दोघंच चाललोय. पण अक्षय, जर सगळे आले असते आपल्या बरोबर तर किती मजा आली असती ना आपल्याला. आणि ठीक आहे, हरकत नाही. ए, मी ऐकलंय की आपला तिकडे खूप मोठा वाडा आहे, खूप छान आहे. मला माई सांगत होत्या की मोठ्या काकू खूप खुश आहेत की आपण तिकडे चाललोय. पण मी काय म्हणतो, हे आताच जाणं आवश्यक आहे का एवढ्या पिरियड मध्ये? अक्षय, अरे आई नवस बोलल्यात ना, आपल्याला तर जायलाच हवं फेडायला. ऐक ना, मी तुझा निळा कुर्ता घेते बरोबर. तुला खूप छान दिसतो अक्षय. हा नाही, 1 मिनिट. मी तो शर्मिष्ठाला दिला होता इस्त्री करायला. मी घेऊन आले हा लगेच. अगं लगेच? पंख्या यार, हेल्प मी. अरे मिळाला का रिझल्ट तुझ्या एक्सपेरिमेंटचा? अरे कसले एक्सपेरिमेंट्स आणि कसला रिझल्ट पंख्या? काहीच कळत नाही रे तिच्या रिॲक्शन वरून, तिच्या मनात काय चाललंय ते. का? म्हणजे मी आजारी आहे म्हणून ती माझी काळजी घेते, पण त्या काळजीमध्ये मैत्री आहे का, ती प्रेम म्हणून घेते का, अजून डोक्यात काहीतरी भलतच आहे, याचा अंदाजच येत नाहीये मला. कमॉन यार अक्षय, कमॉन. अरे कळतं ते. आणि मुळात नाही, असं एक्सपेरिमेंट करण्याची काही गरजच नाहीये. 2 मिनिटं समोरच्या माणसाच्या डोळ्यात बघितलं ना, त्याचं बोलणं ऐकलं ना, की लगेच कळतं. पंख्या, हे फंडे तू मला नको देऊस प्लीज. अरे माझा प्रॉब्लेम वेगळा आहे यार, आमची युनिक केस आहे. इथे बायको असून बायको नाहीये आणि मैत्रीण असून काय? मैत्रीण असून काय? मैत्रीण असून प्रेमात पडलीये ना? मग कबूल कर ना ते. पंख्या. काय पंकी? बरं चल ते सोड. आता कशासाठी कॉल केला होतास? आता काय घडले? हा, मी तुला का फोन केला माहितीये का? म्हणजे ना, याच्या आधी जेव्हा असं काही असायचं ना की आम्हाला कुठेतरी एकत्र जायचंय, तर मी आणि अमृता आम्ही दोघंही प्रयत्न करायचो की ते कसं टाळता येईल. पण आता मला जेजुरीला जायचंय ना, तर अमृता भलतच वागते, दुप्पट उत्साहाने तयारी करते यार ती. अक्की यार, तू इतका डब्बो असशील ना असं मला वाटलंच नव्हतं. अरे सरळ आहे, ती तुझ्या प्रेमात पडलीये. खऱ्या अर्थाने बायको झाली तुझी ती. आणि हे बघा, आता मी तिला अमृता वहिनी असंच म्हणणार. पंख्या, फालतू बडबड करू नकोस यार. सांगितलं ना, मी आजारी आहे म्हणून. येस. अरे आई बोलली तो नवस पण पूर्ण करायचा आहे ना. अच्छा, म्हणून जावं लागणार. एक्झॅक्टली. म्हणजे प्रेम नाहीये, बर. ही घरच्यांची जबरदस्ती आहे. एक्झॅक्टली. ए हॅलो, मला तर फुल डाऊट आलाय की तूच तिच्या प्रेमात पडलायस. एकदा तू असं म्हणतोस, एकदा तू तसं म्हणतोस. तुला सांगू, तुला ती प्रेमात पडायला नको असं म्हणतोयस, पण खरं तर तुला तेच आवडतंय. बरोबर ना? पंख्या, फालतू बडबड प्लीज थांबव. हा, इथे माझं काय चाललंय, डोक्यात काय भरवतोयस तू? चल ठेव फोन. बाय. काय रे, कुणाशी बोलत होतास? पंख्या ग, पंख्याशी. इतकं चिडून? ते सोड. मगाशी माई काय म्हणाली? आपण दोघंच जातोय ना जेजुरीला? हो. बरं आहे यार, म्हणजे ते नवरा बायको सारखं वागायला नको ना. हा ना? मी काय म्हणते, आपण जातोय हे खरंय, पण तुला बरं वाटतंय का? काय करूया मग? कॅन्सल करूया? कॅन्सल नाही, जावं तर लागेलच आपल्याला. नवस फेडायचंय. मी काय म्हणते, आपण दोघंच जातोय ना, तर फक्त नवस फेडूया. म्हणजे नवरा बायकोला उचलून पायऱ्या चढत वर घेऊन जातो,
ही विधी नको करायला. येस, तूच माझी मैत्रीण आहे यार. सांगितलं पंक्याला मी. काय पंक्याला सांगितलं? त्याला माहिती नाही का? नाही नाही, तसं नाही. तू तू आता काय सांगितलंस की नवरा बायकोला उचलून घेऊन पायऱ्या चढून जातो, तो विधी करायचा नाही ना आपण. म्हणजे तुला माझी काळजी आहे ना. ही काळजी एक मैत्रीणच घेऊ शकते. तेच तर सांगितलं पंक्याला मी की तू काळजी घेत नाहीये, पण अमृता माझी काळजी घेते कारण ती माझी मैत्रीण आहे. एक्झॅक्टली. अरे यार, यू आर माय ट्रू फ्रेंड यार. थँक्यू. ठीक आहे, तू आवर मग, मी आलो फ्रेश होऊन. मला माहिती आहे रे अक्षय, तुझ्या मनात काय आहे. पण